तुमच्या सगळ्यांच्या मनातला प्रश्न, मी यूट्यूब का सुरू केलं? आई झाल्यावर माझं जगच बदललं होतं. माझ्या लहान लेकराचा हसरा चेहरा, रात्रभर जागरणं, त्याच्या छोट्या छोट्या गोष्टी, या सगळ्यांमध्ये मी स्वतःला हरवून बसले होते. पण खरं सांगू, त्याचवेळी मला जाणवलं, माझ्यासारख्याच हजारो आईंच्या मनात, हृदयात अशाच भावना, अशाच कथा दडलेल्या असतील, नाही का? पण मग त्या कथा कोणाला सांगाव्यात? त्या भावना कुठे मांडाव्यात? आणि मला वाटलं, यूट्यूब हा फक्त एक प्लॅटफॉर्म नाही, तर माझ्यासारख्या आईंसाठी एक आवाज आहे. मी माझ्या गोष्टी शेअर करायला सुरुवात केली. आई म्हणून माझा प्रवास, आनंदाचे क्षण, थकव्याचे क्षण आणि माझ्या चिल्या पिल्ल्यांबरोबरचं प्रेमळ जग, हे सगळं तुम्हा सगळ्यांपर्यंत पोहोचवायला मी यूट्यूब सुरू केलं. माझा यूट्यूबचा प्रवास हा फक्त व्हिडिओंचा प्रवास नाही आहे, तर हृदय ते हृदय जोडणारा पूल आहे. माझ्या मनातल्या कथा सांगायला आणि तुमच्या मनापर्यंत पोहोचायला मी यूट्यूब सुरू केलं. नवीन नवीन आईपण आणि आपले हिंदू धर्मातले सुरू झालेले सण, उत्सव, एक वेगळीच मजा येते. मोठ्या मुलाला सांभाळून, लहान मुलाला सांभाळून सगळं करण्यात दमछाक होते, पण ठीक आहे, चलताय. हरतालिका. हार म्हणजे अपहरण आणि आलिका म्हणजे सखी, मैत्रीण. पार्वतीच्या सखीने तिचं अपहरण करून तिला एका गुहेत नेलं होतं. हे जेव्हा हिमालय देवाला कळालं, तेव्हा त्याने पार्वतीच्या मनाविरुद्ध जाऊन विष्णूंशी विवाह करण्याचं योजिलं आणि मग पार्वतीला महादेवांनी हे व्रत करायला सांगितलं होतं. मनासारखा इच्छित वर मिळावा म्हणून सगळ्या बायका, मुली हे हरतालिकेचं व्रत करतात. सण उत्सव आले की नटणं मुरडणं आलंच. नटण्याचा मुरडण्याचा मोह मलाही आवरला गेलाच नाही. तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलं. 64 वर्ष तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन तिन्ही दुःख सहन केलं. हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली. इतक्यात तिथं नारद मुनी आले. हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे, ती विष्णूला द्यावी, तो तिचा योग्य नवरा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. करण्यास पाठवला म्हणून इथं मी आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्यानं ही गोष्ट कबूल केली. तर असा साजरा झाला आमचा आजचा हरतालिका व्रताचा दिवस. सख्यांसोबत, मैत्रिणींसोबत आम्ही छान रमलो. 10 मिनिटांचा का होईना निवांत वेळ आम्हाला गप्पा मारायला मिळाला. या आमच्या सख्या. तुमच्याही सख्यांसोबतचे फोटो टाकायला विसरू नका हं.